तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रामटेक विधानसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वाखाली भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। रामटेक, पारशिवनी आणि मौदा तालुक्यातील शेतकरी, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। माजी मंत्री सुनील केदार व राजेंद्र मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हा मोर्चा लंबे हनुमान मंदिर परिसरातून सुरू होऊन गांधी चौक मार्गे रामटेक तहसील कार्यालयावर धडकला। यावेळी शेतकऱ्यांच्या 9 सूत्रीय मागण्यांचे निवेदन तहसीलदारांकडे सादर करण्यात आले। शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये नुकसान भरपाई, 5ही कालव्यांमध्ये तातडीने पाणी सोडणे, नवीन वीज जोडणी देणे आणि 24 तास सुरळीत वीज पुरवठा यासह विविध मागण्या करण्यात आल्या। या निवेदनात ह्या मागण्या करण्यात आल्या। यावेळी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका करत मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली। खासदार श्यामकुमार बर्वे यांनी मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। या मोर्चाला माजी आमदार चरण वाघमारे, रमेश कारेमोरे, शांता कुमरे, अवंतिका लेकुरवाडे, देवेंद्र गोडबोले, तापेश्वर वैद्य यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती। MCN न्यूज मराठीकरिता राकेश मर्जवे, नागपूर। त्यावेळेस खूप काही जनतेला असं वाटलं की राहुल गांधीजी काहीतरी सांगत आहे, विरोधात आहे म्हणून काहीतरी बोलत आहे। परंतु आपण मागच्या 12 वर्षाचा जर इतिहास आपण बघितलं तर जे राहुल गांधीजीने सांगितलेलं आहे, जे सरकारला सूचना दिलेल्या होत्या त्या गोष्टी या देशामध्ये घडल्या की नाही घडल्या। कोरोना येत आहे त्यावेळेस सांगितलं, मजाक उडवण्यात झाला, आमच्याकडे खूप गरमी आहे म्हणजे एवढं हीट आहे, कोरोना कीटाणू तर काही काम करणार नाही, काही तयारी केली नाही सरकारने। त्याचप्रमाणे विविध वेळेस विविध सूचना केल्या। नीटवर त्यांना मागच्या अधिवेशनामध्ये बजेट सेशनमध्ये सांगितलं की नीटवर आपल्याला चर्चा करावी लागेल, नीटवर आपल्याला संशोधन करावं लागेल, योग्य प्रणाली बनवून द्यावं लागेल मुलांना, जेणेकरून पेपर लीक होणार नाही। त्यावेळेस संसदेमध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे आम्ही तयारी केलेली आहे, परंतु ह्या वर्षी पुन्हा नीटचे पेपर लीक झाला।